तो हॅलो गाईज, नाही का आम्ही आलो आता इकडं कुठं रे झेंडेवाडी. आम्ही करणार आज कॅम्पिंग इथं यात आणि तुम्हाला दिसनच नंतर. तर आता चालू आहे टेंट हातरायचं काम आता करतोय. ते पुढचे काय आमचे नाहीत फॅमिली, हे काय आमचे नाहीत. अका ह्यो आमचा आहे की आम्ही असं 4 जण आहेत. आमचं एक बारकं तिकडे दगडी गोळा करायच्या नादात लागले आणि आम्ही आलोय सरपण बघून. भेटला आम्हाला सरपण, पण जरा थोड्या वेळाने आणायला जातो. आता टेंट हातरून घेतो. तुम्ही आता व्ह्यू बघून घ्या. मस्त असा व्ह्यू आहे. आम्ही पहिलीच जागा बघितलेली खूप, पण तेव्हा लय पाणी होतं, तेव्हा जायला पाणी होतं. आता थोडं पाणी कमी झालंय, पण काय नाही, सगळं सुंदर दिसतंय. मोकळी वार आहे, गार. तर पुढे नाही खोलायची. तर आमचा आता झालाय नाही का टेंट बनवून झालाय नाही का. तुम्ही बघू शकता टेंट एकदम नीट बसलाय. शंभू अजून काम, पण आमचं एक राहिलं फास्ट कार्ड राहिले नाही का. आता रात्री जर मच्छर टेंट मध्ये शिरले तर आमचा कार्यक्रमच आहे. तर आता काय टेंट मारून झाला. आता सरपण आणायला जायचे, मग अशी बघून आलतो नाही का. आमचा लय चॅक नाही का असा, त्याला लय आनंद तर आमचा टेंट आतून तुम्हाला दाखवतो कसा आहे. आम्ही 4 जण आरामशीर. थांब बरं मामा, हे खोल बरं. थांब बरं मामा, तुम्ही येऊ शकता आमच्या टेंट मध्ये. तर नमस्कार लोकांनो, कसं आहे मग. आता मस्तपैकी झोपायच्या तयारीत आहे मी, पण दगड लागतात रावडा लय. तर तुम्ही बाहेरचा व्ह्यू घेऊ शकता नाही का. आता ती रील तयार करतो अशी, ती जाळी बिळी खोलायची. थांब आणू नाही का ती नाही का. इकडे पश्चिम साईड आहे, त्यामुळे आम्हाला एवढा काही खास तरी व्ह्यू नाही भेटायचा सकाळ सकाळ. तर चला मग मिळूया पुढल्या ब्लॉग मध्ये. तर आता चालू आहे नाही का रगी बिगी हातरायचं एक एक काम. आमचं साऊंड राहायला आणायचं. आता काहीतरी मी म्हणलं तुम्ही घ्या ना काय. अरे म्हणायचं ना, आठवण करून द्यायचं ना, मी घेतला असता. हो का. अनुभवनी घातली लुंगी आता फुल गलती कलाकार. शर्ट आहे दादा, तुला घालायचं असं ना. आता कपडे बिपडे बघतात कोणी काय आणलंय. आपण एक टी शर्ट आणलाय, बाकी काय नाही आणलं. फॅमिली आले एक, आणि आम्ही आता सध्या जागा मारुती इकडं गौशाळा आहे. आम्ही सध्या आता कसा आहे आमचा अनुभव, तुम्हाला कसं वाटतंय बघा. टेंटचं काम तर झालं आमचं. आता यांचे चाललंय कपडे बदली. आता आम्हाला सरपण आणाय पण जायचंय नाही का. यांचं चाललंय विषय चालू द्या. तुम्हाला पण कसं मिळतं मी आता. तुम्ही दोघं इथं बसा, प्रेमन मी जाऊन येतो. चालू आहे बंद आहे चालू बघा. शौर्य भाऊ कसं आहे. आणि तुम्ही एक काम करा, आणू तुम्ही दोघांनी ना अशी बारखाली दगडी चांगली मोठ्याने करा. आपल्या चुलीला आडू आतमध्ये ठेवा सगळं सामान. बॅटरी जरा व्यवस्थित ठेवा. चला आता मी फोन येतो. चला आम्ही आता जातो. ते तुला द्या. आम्ही नाही का गाडी बिडी बिंगवत होतो जरा, तर वरून एक आवाज आला नाही का, गाड्या बिंगवू नका. ते गौशाळ्यातली माणसांच्या गाया इथं चरतात ना, त्यामुळे ते चरून देत नाही. इथं काय करा, त्या गाया इथल्या घास खाऊन एन्जॉय करतात. त्यामुळे तुमच्यामुळे कोणाला त्रास होईल असं काही करू नका. चला भेटू आपण. तर आता आम्ही आणलेत नाही का सरपण आणले. काही तोडायचं काम आणि आता चूल मांडायची. चूल झाल्या मग आम्ही जेवण करतो. आता क्रिकेट खेळत होतो आम्ही मामा नाही का. कसं आहे तर कसं आहे आमचा अनुभव लुंगीत कसा दिसतोय चॉकलेट. आता बसायचं थोडा वेळ आणि परत मग जेवायला करायचं.
तर नमस्कार मित्रांनो, आता रात्रीचे किती वाजले? 12. आता वाजले असते ना 8. मला तर काही टाइम नाही माहित, बघितला नाही. तर आमचा चाललाय आता चहाचा कार्यक्रम रात्री 8 वाजता, नाही का? बघा फुल मस्त पैकी लावून घेतलेले आहे मामानी. आता आमचा टेंट बघू शकता, फुल सेटअप मस्त पैकी झालाय. आता शंभू शेटला लागले आता भीती वाटायला. त्याला अजून जरा भूतांच्या गोष्टी सांगतो रात्री, म्हणजे त्याची फुल टाईट बघा असला भारी व्ह्यू आहे, नाही का? बघा तुम्ही बघू शकता, दादा उभा नाही धरायचा, नाही का? एकदम मस्त पैकी वाटतंय वातावरण. असं कोण इकडे येत नाही एवढं, नाही का? खास भारी वाटतंय. आता चहा पितो मस्त पैकी. तर मग नमस्कार मित्रांनो, आता आम्ही नाही का असं विसरलोय हे आणायला, चहा विसरलोय. तर कार्यक्रम कसा जबर चाललाय. आता ह्यांचं बघून घ्या त्यान, एकदम भारी वाटतं. चहा पितो. साखर नाही हे हाय रे चहा सगळे. आता एक जण म्हणतोय साखर नाही, हाय की मामा सगळे येऊन जाक्या मारायला लागले. गप्प आमच्या का फुल तयारीच करून आले का? आता डिश तर कसल्यात माहिती का? चहा सांगतो आता एकदम मस्त, नाही का? आता जेवण करायचंय अजून आम्हाला. आता सगळे माझी येणार आहे. तर चला मी चहा पितो, तुम्हाला भेटतो. तर आता आमचं नाही का शंभूला लागले आता झोप यायला. आमचं झालंय जेवण करून. आता ते नान हे करतात, भाजी तर झाली आणि कते हळूहळू आणू. आमचा अजून झोपला नाही, पण शंभूला आले झोप. ओरखतो आता. रात्रीचे वाजून गेले 10 वाजून गेल्यात. थोडं थोडं आता ओरखतो आणि जेवतो. आता भूक तर लागली. पाणी लय गार झाले आता. पाणी हवेलं होतं त्यामुळं. आणि एक विषय झाला जरा, लाईट चालू होती आत टेंट मधली, तर वरती सगळे किडे आलेत कडला असे. आता त्यांना कसे कसे घालवतो. किडे म्हणजे मासे आलेत. काय करता आलेत त्याला, परिस्थिती बघावं लागते. आमचा अनु बघा कसा पडलंय नाही. त्याच काय पडाना नसतं चाललंय. ते आज मला नाही वाटत तू ठेवितोय शिल्लक. मला आता नाही, आता उठलो. चांगली झोप लागली. गार लागत होतो थोडंफार. काय नाही, व्ह्यू तर लय छान झालाय. आता वर काय घेतो थोड्या वेळाने. मामा झोपलाय. तर तुम्हाला यायचं असलं तर येऊ शकता, फक्त गोंधळ घालू नका. हळूहळू वर राखतो. नमस्कार मित्रांनो, प्रेम गॅस पेटवते. आता आम्ही चहा करायचा आम्हाला. मी शंभू बघा, आपले शंभू 2 आणते. ते ठेव, तुला बोलता येतं काय? आणि इकडं मग नाही आम्हाला इथे घालायचं. थांब बरं, आण ना इकडं. आणू नमस्कार मंडळी, कसं चाललंय? मग आता आमचं चाललंय चहा करायचं. काय चहाचा सेटअप घेतलाय मांडून, लेट घेतो अजून जरा वार आहे.
काय एवढं तेवढं चालतं. आता ह्याला आडोसा करतो, दगड इकडं लाव रे म्हणजे आडोसा होईल मध्ये. लाव तिथंच लाव ना त्याला टेकून. सगळं काम चालू आहे. आता इथं लावण्यापेक्षा तिथंच चांगलं आहे ना. झालं खाली एकदम लय मोठा झाला येतो. असं चाललंय काम मग बरं. हा आणि आमच्या रात्री चूल हे पेटून ठेव जाणतं दूध पुढे घासलंय काही. मग तर चला थांबा 2 मिनिटात तुम्हाला दूध खराब झाले का बघू दे. नीट आण घास. चल हा चला की तुम्ही पण ते बंद कर गॅस. त्याला मग सगळे भांडे धुवून आणतो आम्ही. पनीरची भाजी काय करू मामा. तर ते हे कुठे गेलं. तर आम्ही चाललोय आता भांडी धुवायला. अनुभव असा गेलाय पुढं. ती भांडी घेऊन ये. अनु इकडं धुवायची होती ना भांडी. चला मग काय आता भांडी धुतो जरा, रात्रीची राहिलेली खरकटी. किड आहे बाबा इथं. मग आता मरणाचे आता इथं घंटा आहे. भांडी धुतो तू धु पटपट. तू मग तुम्ही कशाला अनुभव कसा भांडी धुतोय. आमची पोरगीची ती. तर नमस्कार. आमचं आता निघायचं झालंय. मागाशी क्रिकेट खेळत होतो. आता उरकावरकी चालले. गोदाड्या बिदाड्या भरल्या बॅगीत. कचरा तेवढा आता जाळून जायचा. लय मज्जा आली आम्हाला नाही का खेळून मिळून. आज शनिवार म्हणल्यावर मंदिरात पण गर्दी आहे. आम्ही मागाशी जाऊन आलो मंदिरात. आंघोळी नाही केल्या गेलतो. तुम्ही बघू शकता आता गाडी नाही का असं वाटतंय.